2 ते 3 बॉल मात्र बघा फेस करताना त्याला खूप अडथळा यावा लागला, संकटांना सामना करावा लागला होता. न्यू बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती. बॉलर नेम सुशांत गोलंदाजी मार्क वरती आहे. कॅफे कॉलेज डे रजा दरबार या एंड कडून या ठिकाणी आपण बघतोय तर गोलंदाजी केली जाईल आणि याच्या नंतरचं खूप मोठं बॅटल असेल फरहान स्पोर्ट्स विरुद्ध न्यू बॉईज. फरहान स्पोर्ट्स विरुद्ध न्यू बॉईज या दोन संघांमधलं बॅटल आपण पाहताय. त्याच्यानंतर ते देखील खूप मोठं आणि त्याच्यानंतरला क्वार्टर फायनल सेमी फायनलच्या मॅचेस देखील असू शकतील. शॉट ऑफ प्ले तो यावेळेला पूल केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवा यात्रेवरती विनामूल्य. इथे देखील चेंडू आउट ऑफ द मार्क. षटकार आणि खरंच नदीमच्या बॅटमधून आग ओखणारी फलंदाजी जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ जर पाहायला गेलं तर अजून 12 धावांची आवश्यकता आहे. संपूर्ण मॅच वरती कब्जा करताना वली दिलेल्या टीमला आपण देखील पाहिलंय. असं वाटलं होतं टांगर 11चे जे गोलंदाज आहेत या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतील आपल्या टीमला, परंतु तसं घडलं नाही. तिथे फक्त आणि फक्त नदीम नावाच्या वादळ जे घोंगावतंय मैदानाच्या आतमध्ये त्या वादळानं प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती अक्षरशः आक्रमण केलं आणि आपल्या संघासाठी काय बॅटिंग केली आहे. चांगलं कॉन्ट्रीब्युशन चांगलं योगदान दिलं त्यांनी आणि आता संघ चांगल्या परिस्थितीमध्ये देखील दिसतोय. जिंकण्यासाठी केवळ अजून देखील 12 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये बनण्यासाठी अचूक टप्प्याची गोलंदाजी अपेक्षित आहे. तुम्हाला विकेट टू विकेट बॉलिंग करावे लागेल. इथे तुम्हाला प्लेयर्स पासून वाचायचं नाहीये तर इथे तुम्हाला विकेट्स मिळवावे लागतील. पुन्हा एकदा यावेळेला अगदी चेंडू पुन्हा हाय हँडसम सरळ सहार षटकार. वाह देखना स्ट्रोक आपण बघतोय. बॅक टू बॅक आपण पाहायला गेलं तर नदीमच्या बॅटमधून षटकार येत आहेत. फक्त आणि फक्त तुम्ही चेंडू टाका आणि तो फक्त बाहेरून उचलायला फक्त आणायला लागतोय. आता जिंकण्यासाठी सिक्सरची आवश्यकता आहे. याही आपण जर पाहायला गेलं तर 41 रन्स करताना इथे देखील तिसऱ्या षटकामध्ये कंप्लीट होतील आय थिंक असं वाटतंय. ज्याप्रमाणे नदी बॅटिंग करतोय त्याप्रमाणे असं वाटतं की या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होण्याची शक्यता राहील. पुन्हा एकदा यावेळेला डीप स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील MSD स्टाईल मध्ये सामना फिनिश केलेला आहे. सामना जिंकलेला आहे. वली दिलेवर या टीमला अभिनंदन. सो हार्ड लक टांगर 11 बॉईज. तुम्ही देखील चांगलं क्रिकेट खेळलात. याच्या नंतरची पुढची मॅच न्यू बॉईज विरुद्ध फरहान स्पोर्ट्स. न्यू बॉईज चला आपलं डिसिजन पेंडिंग आहे अजून.